श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचे काही प्रभावी उपाय आहेत. मी ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे मिठाच्या या प्रभावी उपायाने आपल्या घरातले सर्व दोष दूर होतील. तुम्हाला पैसा कधीही कमी पडणार नाही. म्हणजे हा मिठाचा प्रभावी उपाय खूप प्रभावी उपाय आहे हा. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मीठ अस्वच्छ आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे. याचा वापर आपण रोज आपल्या घरातील फरशी पुसण्यासाठी करायचा आहे. यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे वलय असते ते सकारात्मक असेल. आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून आंघोळ करून पहा. शरीराला आलेली मरगळ, मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाऊल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून घ्यायचं आहे. ते बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचे जेथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही, जेणेकरून बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा त्यात शोषून घेईल आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. आणि त्यानंतर त्याचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय कार्य करत असतो. एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे मीठ, 4 ते 5 लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी. यामुळे काय होते तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक अडचणी देखील कमी होतात. मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो. असंच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचे आहे. जर तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये खडे मीठ भरून त्यावर 5 ते 7 लवंगा ठेवायच्या. तर अशा प्रकारे हे उपाय तुम्ही मिठाचे उपाय करून बघा. जर का तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणारच. त्यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.